बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड, आरोपीला 26 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी, वकीलपत्र घेण्यास वकिलांचा विरोध, तर रेल रोको आंदोलकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीची महाराष्ट्र बंदची हाक, 24 ऑगस्टला महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होणार। बदलापूरचं आंदोलन राजकीय दृष्ट्या प्रेरित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप, आंदोलन 8 ते 9 तास कसं लांबलं, शिंदेंचा सवाल, तर ती शाळा भाजपशी संबंधित, संजय राऊतांचा आरोप। महाराष्ट्रात चाललंय काय, निष्पाप जीवांची सुरक्षा वाऱ्यावर, कळवा बदलापूर विनयभंगाच्या घटनांनंतर मुंबई पुणे अकोल्यातही मुलींवर अत्याचाराच्या घटना उघड। काँग्रेसचा विधानसभेसाठी 125 किंवा 135 जागांचा प्रस्ताव, महाविकास आघाडीच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल, वडेट्टीवारांची माहिती। कागलचे भाजप नेते समरजित घाटगे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर, सूत्रांची माहिती, मुश्रीफांच्या विरोधात तुतारी चिन्हावर विधानसभा लढण्याची शक्यता, तर कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाईंचा भाजपला रामराम। 29 ऑगस्टला होणारी मराठा समाजाची बैठक पुढे ढकलली, जरांगींची अंतरवाली सराटीत घोषणा, निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर होणार बैठक। आणि एमपीएससी बँकिंगची, त्याचबरोबर बँकिंगची परीक्षा 25 ऑगस्टला एकाच दिवशी, एमपीएससी परीक्षा पुढे ढकला, विद्यार्थ्यांचं पुण्यात आंदोलन, सुप्रिया सुळेंनी घेतली आंदोलकांची भेट, तर सकारात्मक निर्णय घेण्याची एमपीएससीला विनंती, फडणवीसांची माहिती।